माध्यमातून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे. त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहित नाही. रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये एक सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ऍडजस्ट झाल्या. चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे. मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? आम्ही तर मालवणमध्ये 10 द्यायला तयार होतो. सावंतवाडीमध्ये केसरकर साहेब 50-50, आम्ही सगळे 50-50 वर तयार होतो. कणकवलीमध्ये 1-2 सीट तुम्हाला लढवावे लागतील हे जर आम्हाला राणे साहेब सांगून आम्हाला ठेवलं होतं, पण 1-2 सीट पण नाही. फोटोही काढले गेले, माझे काढले असते समजू शकत होतो, सन्मान्य शिंदे साहेबांचे काढले, तिथे आम्हाला दुःख. तरी आम्ही बोललो राणे साहेब जे डिसिजन घेतील आम्हाला ते मान्य आहे. राणे साहेबांनी डिसिजन घेतलं की आता तुम्ही थांबू नका, कारण का हे काय कुठे इंटरेस्टेड दिसत नाही आणि तुमचे दिवस हे वाया जातील.